घे. चल बाय. आली का लिफ्ट आली. आज कोणतं कोणतं लेक्चर आहे? मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, OCM आहे, अकाउंट्स आहे. ओके. आता तू सगळं नेत नाही ना, फक्त नोटबुक नेते ना? नोटबुक नेते मी. छान. चला मॅडम आली मग लिफ्ट. बाय. फोन कर मला. बाय बाय. नमस्कार मंडळी, मी माझ्याकडे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे आणि आज सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिले पूजा केली आणि नंतर मग मी त्यानंतर मग सगळी कामं केली. तर आता वाजलेत 12:20 झालेले आहेत आणि आता मी निघाले जिमला. केतू गेले कॉलेजला, त्यामुळे माझी घरातली जी काय असतात सकाळची ती सगळी कामं झालेली आहेत. झाडलोट झालेले सगळं झालेलं आहे. त्यामुळे आता मी निघालेली आहे जिमला. तर चला आवडते. तिथे टी व्ही चालू ठेवलं होतं, टी व्ही बंद केलेलं आहे आणि आता मी निघते जिमला. चला. तर आता ही माझी जिमची बॅग आहे ना, ती चेक करताना मला आठवलं की परवा मी जेव्हा जिमला जात होती ना तेव्हा माझं पोस्टाने पॅन कार्ड आलं आहे. तर ते मी घाईघाईत ह्याच बॅगेत टाकलं होतं आणि घरी आल्यावरती ओपन पण करून बघितलं नाही आणि आत्ता करते मी. तर अपडेट करायला दिलं होतं. तर चला आता हे महत्त्वाचं आहे. तर मी जागेवरती ठेवते आणि निघते. निघाली आता मी जिमला. 12:30 वाजलेत. लेटच झालं. 12 वाजता निघायचं बरं. झाल्यावरती पण कामं आहेत. मला पायऱ्या उतरते म्हणजे तेवढं चांगलं होईल. खाली जाताना नेहमी मी लिफ्टचा वापर करतच नाही. बरेच दिवस झाले मी अजिबात लिफ्टचा वापर करत नाही, फक्त चढताना करतो. ते पण आता घाई असते म्हणून. ॲक्च्युली चढायला पण पाहिजे, तर हळूहळू ते पण करेन. चल तर मंडळी आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि दुपारी जिमवर आल्यानंतर मी ना जरा विश्रांती घेतली. आज पण झोपली मी. झोपत नाही करत थोडा वेळ तरी झोपली आणि आता मला लागली भूक. तर आता मी खाते एक फ्रूट. काल येताना केळी आणि डाळिंब आणलं होतं, तर तेच खाते आता. डाळिंब खाते कारण कालपासून परत थोडंसं सर्दीसारखं व्हायला लागलं, म्हणजे घशात असं खवखायला लागलं आणि सर्दी झाली. त्यामुळे सर्दीवरती रामबाण म्हणजेच अनार म्हणजेच डाळिंब, तर ते खाते. तर आता इथे एक अनार घेतले, स्वच्छ धुतले वरतून. ह्याच्या साईडच्या कडा काढून घ्यायच्या. एकदम फ्रेश आहे ते. असं पटकन निघते. हाताने पण निघायला लागले. वाव, मस्त निघते. लाल लाल आहे आणि पटापट निघायला एकदम. म्हणजे कधी कधी खूप कडक असतात पण एकदम सॉफ्ट आहे. बघू शकतो एकदम लाल लाल आहे, भारी आहे. तर चला मंडळी, हे अनार खायला कंटाळा हाच की त्याचे बिया काढत बसायला लागतं. अदरवाईज ठीक आहे, मला आवडतं हे पण हे सोलत बसायला खूप कंटाळा येतो. चवीला कसं आहे बघूया. मंडळी खाऊन बघते आधी चवीला कसं आहे ते. मस्त गोड आहे आणि एकदम फ्रेश आहे. खाल्ल्या एकदम बरं वाटायला लागलं. मी ऐकलंय की जेव्हा तुम्हाला सर्दी असेल किंवा खोकला असेल तर तुम्ही डाळिंब खाऊ शकता. डाळिंबाने काय होतं, आपली सर्दी निघून जाते. चांगलं आहे, एकदम मस्त आहे. तर चला डाळिंब खाऊन घेते. हा हॉलमध्ये आली आहे आणि मस्त अशी बसून खाते आता मी हे डाळिंब. आता एका हातात माझ्या कॅमेरा आहे, त्यामुळे एका हाताने हे डाळिंबाची दाणे काढते मी. टाइमपास एकदम. डाळिंबाच्या बिया ज्यांना टाइमपास करायला आवडतो त्यांना द्यायला पाहिजे काढायला.
हो की नाही मंडळी? टाइमपास जॉब आहे. लहान मुलं असतात ना, मला असं वाटतं की 1-2 वर्षाची मुलं ज्यांना उद्योग करायला आवडतो अशा मुलांना ना हे सगळं कट करून द्यायचं आणि त्यांच्यासमोर बसायचं आणि त्यांना काढायला द्यायचं. 2-3 वर्षाची मुलं असतात त्यांना द्यायचं हे काम, आवडीने करतील आणि खातील पण. एकदम लहान नाही, 2 वर्षाच्या पुढच्या मुलांना द्यायचं. ते असं काढत बसतील आणि खातील पण. त्यांचा टाईमपास पण होईल, म्हणजे खेळून पण होईल आणि खाऊन पण होईल. डाळिंब वगैरे सगळं खाऊन झालं होतं आणि आता मी आली होती किचनमध्ये. तर किचनमध्ये दुपारची थोडीफार भांडी पडली होती, तर ती घासायची राहिली होती म्हणून घासून घेतली. आणि आता मला करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर त्यासाठी आधी मी सुरुवातीला वेदांचं पनीर बनवते. पनीर मटार म्हणजे त्याची सिंपल असते भाजी. अगदी लाल तिखट हळद मीठ एवढंच घालते, मसाले वगैरे जास्त काहीच घालत नाही. तर आधी मी वेदांची पहिले पनीरची भाजी करून घेते. आता इथे माझी भांडी वगैरे सगळी घासून झाली होती. स्वयंपाक करताना आता चिमणी लावावी लागते आणि त्यामुळे जरा थोडासा आवाज येतो आहे. जेव्हा मी चिमणी खरेदी करत होती तेव्हा दुकानदार तर म्हणाला होता की एवढा आवाज येत नाही, कारण दुकानामध्ये जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा असं आपल्याला वाटतं की शांतता आहे त्यामुळे जास्त येतं आहे, पण बऱ्यापैकी आवाज येतो आहे. आणि मी तर सध्या 1 आणि 2 वरतीच ठेवते, 3 वरती नाहीच ठेवत. 1 वरती थोडासा आवाज कमी येतो, पण जेव्हा आपण फोडणी वगैरे टाकतो तेव्हा मी 2 वरती करते आणि 2 वरती केल्यामुळे जरा थोडासा आवाज जास्त येतो. तर हे चिमणी लावल्यामुळे मला जरा थोडंसं म्हणजे थोडासा त्रास होतो आहे, कारण आवाजाची सवय नाही आहे स्वयंपाक करताना. आणि तो आवाज येत असतो तेव्हा असं दुसरा कोणता विचार पण येत नाही, पटपट आवरून जावं आणि पटकन तो गॅस बंद करावा असं वाटतं. तर आता इथे माझी भाजी झाली आहे आणि आता मी बसली आहे कणिक मळायला. तर आता सध्या आमचं काय झालं आहे, प्रत्येकजण मोजूनच चपाती खायला लागलं आहे, कारण आम्हाला सगळ्यांना हेल्थ कॉन्शियस म्हणा, वेट लॉस करायचं आहे. तर केतू तर मुळातच तिचं खाणंच कमी आहे, त्यामुळे तिचा काहीच प्रश्न नाही. पण महेश आणि मी आमच्या दोघांचा तर जरा सध्या कंट्रोलमध्ये जेवण चालू आहे. तर आता ते सध्या 2 किंवा 3च चपाती खातात आणि पूर्ण टोटल दिवसाची 2 किंवा 1च चपाती खातात. आणि माझं पण तसंच झालं आहे. मी पण सहसा 1 चपाती किंवा कधी चपातीच खात नाही, मी फक्त चिले खाते. आणि आज सकाळी पण बेसनच्याच चिलं बनवलेलं आणि आत्ता मी रात्री चपाती खाणार नाही आहे, त्यामुळे आता फक्त तिघांचा स्वयंपाक करायचा आहे. वेदांच्या 4 चपात्या, म्हणजे असं आमचं सगळ्यांचं आता सध्या मोजून खाणं चाललं आहे. तर बऱ्याच जणांना आवडेल नाही आवडेल माहिती नाही, पण ॲक्च्युली आपल्याला आपलं जेवण कंट्रोलमध्येच केलं पाहिजे, जेणे आपली हेल्थ चांगली होईल. आणि आपण जे पण आपण खातो आहे ना ते व्यवस्थित पचलं पाहिजे, एवढाच आपला उद्देश आहे. तर याच उद्देशाने आम्ही आता सध्या सगळेजणं फॉलो करतो आहे. आणि जास्तीत जास्त भाजी खायची किंवा पनीर खायचं, जे हेल्थसाठी चांगलं आहे. आणि आम्ही सगळेजणं घरातले सगळेच प्रोटीन पितो, त्यामुळे प्रोटीन पिल्यावरती पोट गच्चच होतं आणि त्यामुळे जास्त वेगळं असं खायची इच्छा पण होत नाही. त्यामुळे सध्या आमचं सगळ्यांचं रुटीन व्यवस्थित चालू आहे. आता बघू कितपत होते. आता आम्ही जेव्हा गणपतीला जाऊ तेव्हा एवढं सगळं मला फॉलो नाही करता येणार, कारण सण असल्यामुळे सणाव असल्यामुळे आपल्याला नेहमीचाच जो काय असतो स्वयंपाक तोच करावा लागेल. त्यामुळे आता सध्या तरी या महिन्यात तरी जेवढं जमेल तेवढं मी डाएट करण्याचा प्रयत्न करते. तर आता तिघांपुरती कणिक मळून घेते. तर आता इथे माझी चपात्याची कणिक मळून झाली आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये शेवग्याची शेंगाची आमटी बनवायची होती. बरेच दिवस झाले शेवग्याच्या शेंगा आणल्या नव्हत्या आणि मला पण बरेच दिवस झाले खायची इच्छा पण झाली होती. तर इथे मी शेवग्याच्या शेंगाची आमटीच खाणार आहे रात्रीच्या स्वयंपाकामध्ये. आता सूप वगैरे नाही बनवणार आहे, आपली नेहमीची जी आमटी असते तशीच करणार आहे, एकदम सिंपल पद्धतीने. तर इथे पण हळद तिखट मीठ सुरुवातीला मोहरी वगैरे टाकून फोडणी दिलेली आहे. आणि एक वाफ द्यायची, वाफ देऊन झाल्यानंतर म्हणजे शेवग्याच्या शेंगा थोड्याशा शिजल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि चवीनुसार मीठ वगैरे घालायचं आहे. आणि इथे साईडला मी शेंगा वाफायला ठेवल्यात आणि लगेच आता इथे मी चपात्या पण लाटून घेते. फायनली आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, दाखवते तुम्हाला. तर इथे शेवग्याची मस्त गरमागरम रस्सा भाजी रेडी झाली आणि आत्ता जस्ट केलेल्या गरमागरम चपात्या.
तर चला मंडळी, आता मी माझ्यासाठी मस्त चहा करते. आणि आता किती वाजलेत बघूया, घड्याळमध्ये वाजले 6:30 वाजलेत. आता बरोबर 6:30 वाजलेत. आणि आता मी माझ्यासाठी मस्त असं चहा करते. आधी पहिले तोंड धुते, फेसवॉश वगैरे करते, फ्रेश होते आणि झाडाला पाणी पण घालायचं. झाडं बघू शकतात, आज काय एवढा पाऊस नाही पडला, तर पाणी थोडेसे सुकले आहे की जाते. काल पण मी घातलं नव्हतं वाटतं, पाऊस पडतोय आधीमध्ये असं वाटतं म्हणून. तर आता मला झाडांना पाणी पण घालायचं आहे. आणि माझ्या कुंड्या काय बदलून झाल्याच नाही आहे. कधी मुहूर्त लागतोय माझ्या कामाला काय माहिती. झाडं मोठी होत चालेत, कुंड्या बदलायच्यात मला. तर चला, बाय द वे मंडळी, आता वाजलेत 8:45 आणि आज स्वयंपाक लवकर झाल्यामुळे केतूचं जेवण झालेलं आहे आणि महेश पण आज लवकर आलेले आहेत. तर आता जस्ट आलेत, ते हातपाय करून धुत आहे. तोपर्यंत केतूने त्यांचं ताट तयार केलं आहे. केतूने इथे त्यांचं ताट तयार करून ठेवले आणि मॅडम बसलेत. काय करते पिऊ? सीरियल बघते. वा, सिरियल बघतायत मॅडम. तू किती वाजता आली आज कॉलेजवरून? 7:30. 7:30. अरे बघा, इथे बघू शकता. अरे बापरे, तिथून दिसतच नाही आहे. किती वाजले बघ बघ. अरे बापरे, थांबा 1 मिनटं. बघू शकता 9ला 10 मिनटं कमी आहेत. तर आता स्वयंपाक लवकर झाल्यामुळे सगळ्यांची जेवणं पण झाली. 9पर्यंत आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता फक्त महेश जेवतील, कारण ते आता जस्ट आले. आणि भांडी वगैरे पण मी बेसिनमध्ये सगळी घासली आहे. आता महेश यांचं जे काही ताट आहे ते पण मी थोड्या वेळाने घासून घेईन. आणि आज दिवसभर विशेष असं काही झालं नाही आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवणार आहे. तर चला. तर मंडळी, आम्ही 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट अशा दोन्ही दिवशी बाहेर गेलो होतो फिरायला. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच आहे. तर 15 ऑगस्टला आम्ही स्पेशली बाहेर फिरण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठीच गेलो होतो. तर त्या दिवशी की जास्त खास अशी शॉपिंग नाही केली, पण त्या दिवशी कोणती केली ते तुम्हाला दाखवते. तर पहिले मी माझी दाखवते. आम्ही मेट्रोमध्ये गेलो होतो, मेट्रो मॉलमध्ये कल्याणच्या. तर तिथे मी माझ्यासाठी हा 1 पीस घेतलेला आहे. तर हा 1 पीस घेतलेला आहे. मला सध्या म्हणजे मला अशाच पद्धतीचे 1 पीस आवडतात घालायला. आणि फर्स्ट टाइम मी हा स्लीवलेस घेतलेला आहे. तर हा मी वेअर करून बघितलेला आहे. खूप सुंदर आणि एकदम परफेक्ट फिटिंग वगैरे आहे. तर हा एके दिवशी मी घालेन तेव्हा तुमच्याशी शेअर पण करेन. त्यानंतर 15 ऑगस्टला फक्त मी एकच 1 पीस घेतलेला आहे, जास्त काही खरेदी केली नाही. कारण आम्ही खूप ऑलरेडी लेट पोचलो होतो आणि नंतर आम्हाला सगळ्यांना भूक लागली. त्यामुळे आम्ही लगेच जेवायलाच गेलो आणि जेवल्यानंतर मग आम्ही लगेच घरीच आलो. आता मी माझी खरेदी तुम्हाला दाखवली. मी फक्त त्या दिवशी एकच 1 पीस घेतलेला आहे. आणि त्या दिवशी वेदांनी आणि मी आमच्या दोघांचीच खरेदी झाली. तर वेदांतला हा स्वेटशर्ट घेतलेला आहे, मस्त आहे. तर ही माझी चॉईस आहे. तर मस्त असा स्वेटशर्ट घेतलेला आहे. त्यानंतर ही जीन्स घेतलेली आहे ग्रे कलरची. ग्रे कलरच आहे ना, ग्रे कलरची जीन्स घेतली आहे. त्याचबरोबर हा एक टी शर्ट आहे. तर वेदांनी वेअर करून बघितलेलं आहे, त्यामुळे जरा थोडंसं चुरगाळलेलं आहे. तर 2 टी शर्ट घेतलेले आहेत, एक व्हाईट कलरचा आणि एक ब्लॅक कलरचा. तर त्याला व्हाईट ब्लॅक असे रंग जास्त आवडतात, त्यामुळे त्याने हे घेतले. तर वेदांची एवढी खरेदी केलेली आहे. त्यानंतर आय थिंक त्या दिवशी एवढीच केली. आणि केतूने काहीच नाही केली. 16 ऑगस्टला केतूचा कार्यक्रम होता, त्यामुळे त्या दिवशी आम्ही घाटकोपरला गेलो होतो. तर तिथे पण थोडीफार केलेली आहे, जास्त नाही आहे. तर तिथे माझ्यासाठी पर्स घेतलेली आहे मी. तर बरेच दिवस झाले मला अशी पर्स हवी होती. तर छान आहे, ऑटोपशीरच आहे, 2 कप्पे आहेत त्याच्यामध्ये. फक्त मला वाटतं मोबाईल आणि रुमाल वगैरे एवढंच बसेल, म्हणजे पर्स वगैरे पाकिट वगैरे ठेवायचं असेल तर. बाकी तर
अशीच आहे. तर पर्स मला खूप आवडली, छान आहे. तुम्हाला कशी वाटली? तर अशा पद्धतीची एक पर्स घेतली. त्यानंतर मेन म्हणजे त्या दिवशी आम्ही वॉच शोधत होतो माझ्यासाठी. तर दाखवते तुम्हाला, हे बघा, हा वॉच घेतलेला आहे माझ्यासाठी. साडीवरती वेअर करण्यासाठी माझ्याकडे घड्याळ नव्हतं, त्यामुळे मी हे घड्याळ घेतलेलं आहे. तर कसं आहे, क्यूट आहे ना एकदम, मला खूप आवडलं. आम्ही बरीच दुकानं बघितली, कुठेच मला पसंत नव्हतं पडत. मला गोलमध्ये नव्हतं हवं, असं रेक्टँगल स्क्वेअरमध्ये हवं होतं. तर बघू शकता, मस्त असं हे घड्याळ घेतलेलं आहे. त्यानंतर हे चोकर घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर कानातले पण आहेत. ते माझ्याकडे ट्रॅडिशनल असं चोकर नव्हतं, जरा नवीन स्टाईलचं. तर केतूची चॉईस आहे, तिला चंद्रकोरमध्ये हवी होती आणि ती म्हटली आपण दोघी वेअर करू शकतो, म्हणून मग आम्ही हे घेतलेलं आहे. मस्त आहे बघा. त्यानंतर अजून एक खरेदी केली, हे शूज घेतलेले आहेत. मला बरेच दिवस झाले शूज घ्यायचे होते, तर शूज घेतलेले आहेत. आणि काय नाही, इतकंच. इथे केतूचे, आता केतूची दाखवते. घाटकोपरला गेलो त्या दिवशी आम्ही केतूसाठी शूज घेतलेले आहेत, कॅज्युअल शूज. हे बघा, कॅज्युअल शूज आहेत. तर आता ती कॉलेजला जाते, त्यामुळे तिला हवे होते. छान आहेत शूज पण. त्यानंतर केतूचं आहे, हे ग्लू आहेत. ते फेक नेल असतात ना, त्याच्यासाठी तिला ग्लू पाहिजे होतं, तर ते घेतलेलं आहे. आणि नेल पेंट, आणि एक नेल पेंट घेतलेले आहे. बस एवढीच खरेदी केलेली आहे, जास्त नाही. आता अजून असेल तर मला आता नीट आठवत नाही आहे. आणि अजून एक खरेदी आम्ही केलेली, आय थिंक सोमवारीच ना पिऊ. आणि सोमवारी सुद्धा मी साडी घ्यायला गेली होती, तर तिथे पण 2 साड्या घेतल्या. एक साडी माझ्यासाठी घेतली, गिफ्ट करण्यासाठी घेतली आहे. दाखवते तुम्हाला. तर ही आहे मुनिया. तर ही मुनिया पैठणी आहे, मस्त अशी साडी. तर ही मला कोणाला तरी गिफ्ट करायची आहे. तर जर मी ब्लॉग बनवला तर तुम्हाला कळेलच मी कोणासाठी घेतली ही साडी. तर छान अशी मुनिया पैठणी घेतलेली आहे गिफ्ट देण्यासाठी. आणि मी पण एक साडी घेतलेली आहे, ब्लाऊज शिवायला टाकलेला आहे आणि साडीला फॉल बिडिंग पण करायला दिलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही, ते आल्यानंतर दाखवीनच. तर एवढी खरेदी केलेली आहे, असं काही जास्त नव्हती खरेदी केली मी, ॲक्च्युली दाखवणार नव्हती. दिवसभरात मी आज विशेष असं काहीच केलं नाही, त्यामुळे असं वाटलं की तुम्हाला शॉपिंग तरी दाखवावी, म्हणून मी शॉपिंग दाखवली. माझी ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.